नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर केली, परंतु यामधून अनेक शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. तर मित्रांनो, काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सरसकट 5 लाखांपर्यंत ही कर्जमाफी जाहीर करणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, या बातमीची सत्यता आज आपण या व्हिडिओमधून पडताळून पाहणार आहोत. तर मित्रांनो, 5 लाखापर्यंत कर्जमाफी होणार असेल, तर ती कोणत्या शेतकऱ्यांची होणार आहे? तसेच या 5 लाखांच्या कर्जमाफीसाठी कोणते निकष असतील? तसेच जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 1.5 लाख प्रोत्साहन पण अनुदान हे भेटणार का? जर भेटणार असेल तर यातील निकष काय असतील? ही सर्व अपडेट आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन केलेलं होतं या कर्जमाफीसाठी आणि त्यांची प्रमुख मागणी होती की नियमित जे शेतकरी कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 1.5 लाखापर्यंत हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं आणि जे थकीत शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना 5 लाखांपर्यंत ही सरसकट कोणत्याही निकषाविना ही कर्जमाफी करण्यात यावी. मित्रांनो, या संदर्भात निवेदन त्यांनी हे सरकारकडे दिलेलं आहे आणि या संदर्भात ही लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 5 लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार का? जर होणार असेल तर कोणत्या शेतकऱ्यांची होणार? मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, 5 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची कोणतीही अपडेट नाही. तसेच नियमित जे शेतकरी कर्जाची परतफेड करतात त्यांना 1.5 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी करण्यात आलेली होती. याचीही कोणती अपडेट नाही. जर मित्रांनो 5 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली तर कोणत्या शेतकऱ्यांची होऊ शकते? तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर 2019 ते 2025 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज होते, म्हणजे थकीत पीक कर्ज होते, अशा शेतकऱ्यांना यामध्ये 5 लाखांपर्यंत ही कर्जमाफी मिळू शकते. तर मित्रांनो, यामधील काही निकष जर पाहिले तर शेतकऱ्यांनी सर्वप्रथम फार्मर आयडी असणं आवश्यक आहे. जर फार्मर आयडी असेल तरच या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. आणि जर मित्रांनो यामध्ये 2 लाखांपर्यंत जरी कर्जमाफी झाली तरीही शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी हा अनिवार्य करण्यात आलेला आहे. जर फार्मर आयडी असेल तरच या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील काही शेतकऱ्यांच्या अशा शंका होत्या की फार्मर आयडीला बँक अकाउंट नंबर हा लिंक करण्यात आलेला नाही. तर मित्रांनो, अशा शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर फार्मर आयडीला आधार नंबर हा लिंक केला जातो. त्यामुळे बँक अकाउंट नंबर लिंक करण्याची काही गरज नाही. परंतु कर्ज खात्याशी आपला आधार लिंक असणं आवश्यक आहे. म्हणजेच फार्मर आयडीला आधार नंबर लिंक असल्यामुळे हे खातंही ऑटोमॅटिक लिंक होऊन जातं. तसंच मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांचे असेही प्रश्न होते की ही कर्जमाफी कधी करण्यात येणार? मित्रांनो, पावसाळी अधिवेशन हे सोमवारपासून सुरू होत आहे. मित्रांनो, या अधिवेशनामध्ये या कर्जमाफीची घोषणा होऊ शकते. म्हणजेच यामध्ये कधीपासून ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. तसेच यामधील काही निकष हे बदलण्यातही येऊ शकतात. तर मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असेल. यामध्ये जर सरसकट 5 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली तर जवळपास 90% शेतकऱ्यांचा पूर्ण सातबारा हा कोरा होणार आहे. तसेच 1.5 लाख रुपयापर्यंत जर प्रोत्साहनपर अनुदान मिळालं तर नियमित शेतकऱ्यावर कोणताही अन्याय होणार नाही. तर मित्रांनो, सोमवारपासून होणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये यामध्ये कोणकोणत्या घोषणा होतात हे बघण्यासारखं आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या कर्जमाफीमध्ये काही निकष या अगोदर लावण्यात आलेले होते. ते निकष काही रद्द करण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, यामध्ये जर या अगोदर निकष जर पाहिला तर 2017 आणि 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता अशा शेतकऱ्यांना यामध्ये 50,000 रुपये हे हे फक्त प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार होतं. तर मित्रांनो, आता त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची 2017 व 2019 मध्ये काही कारणास्तव कर्जमाफी झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, या कर्जमाफीमध्ये 2 ते 3 टप्पे यामध्ये असू शकतात. सर्वप्रथम थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येऊ शकते. तर मित्रांनो, थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 1 जुलैपासून होऊ शकते. तसेच या अधिवेशनामध्ये या संदर्भातील घोषणा करण्यात येईल. मित्रांनो, 1 जुलैपासून या थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते. तसेच जे नियमित शेतकरी कर्जाची परतफेड करतात यासाठी थोडा विलंब लागू शकतो. या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी काही थोडासा विलंब लागू शकतो. तर थकीत शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असेल. 1 जुलैपासून या कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया ही सुरू होईल. मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना ई-केवायसीची आवश्यकता आहे. तर मित्रांनो, ई-केवायसीची प्रोसेस जर पाहिली तर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी, आपला आधार कार्ड, तसेच कर्ज खात्याचे पासबुक हे जवळ असणं आवश्यक आहे. म्हणजेच शेतकऱ्यांसाठी केवायसीसाठी ही सर्व कागदपत्रे हे तयार ठेवणं आवश्यक आहे. तरच या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप फार्मर आयडी काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपला फार्मर आयडी काढून घ्यावा. तरच या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, प्रामुख्यानं हा मोठा निकष आहे. शेतकऱ्यांचा फार्मर आयडी असेल
तरच हा शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येऊ शकतो. मित्रांनो, फार्मर आय डीमध्ये ज्या क्षेत्रावर आपण पीक कर्ज घेतलेलं आहे, ती सर्व गट नंबर यामध्ये ॲड करायचे आहेत. तर मित्रांनो, 5 लाखांपर्यंत कर्जमाफी झाली, तर ही महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक अशी कर्जमाफी असेल. मित्रांनो, या अगोदर ही कर्जमाफी 5 लाखांपर्यंत कधीच कोणत्याही राज्यात इतकी मोठी कर्जमाफी झालेली नव्हती. तर या मित्रांनो, याची शक्यता फार कमी आहे. या कर्जमाफीतील काही निकष यामध्ये शिथिल किंवा रद्द होऊ शकतात. तर मित्रांनो, 2 लाखांपर्यंतच ही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते. तसेच जे नियमित शेतकरी कर्जाची परतफेड करतात, यामध्ये काही वाढ होऊ शकते. जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना या अगोदर फक्त ₹50,000 घोषणा करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, यामध्ये आता 1 लाखांपर्यंत ही घोषणा होऊ शकते. यासाठी अधिवेशनात कोणती घोषणा होऊ शकते, याकडे वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये पाहिलं तर नियमित शेतकऱ्यांना ही फक्त 2 लाखांपर्यंतच ही कर्जमाफी करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, थकीत शेतकऱ्यांना फक्त 2 लाखांपर्यंतच ही कर्जमाफी देण्यात येणार आहे आणि जे नियमित कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांना यामध्ये ₹50,000 हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी 2019चा आणि 17 या कर्जमाफीचा लाभ घेतलेला होता, अशा शेतकऱ्यांना हे फक्त ₹50,000 हे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, या शेतकऱ्यांना कर्जमाफी संपूर्ण करण्यात येणार अशी कोणतीही अपडेट नाही. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्या शेतकऱ्यांनी 2017 आणि 2019 या दोन्ही कर्जमाफीमध्ये ज्या शेतकऱ्यांना पात्र असून देखील या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात आलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना या कर्जमाफीमध्ये लाभ देण्यात येणार आहे. मित्रांनो, यासाठी जवळपास 14,000 कोटींचा निधी हा उपलब्ध करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या कर्जमाफीची पहिली यादी ही 1 जुलैपासून ही प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ही यादी फक्त थकीत शेतकऱ्यांचीच असेल, तर नियमित शेतकऱ्यांसाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.